नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर हिंदू राष्ट्र घोषित करणे, गायीसाठी राखीव अधिवास निर्माण करणे, महापुरुषांच्या स्मारकासाठी जाचं कटी कमी करणे, देशातील मोग सत्तेतील शहरांची नावे अजून अस्तित्वात आहेत अशा शहरांची, गावांची, जिल्ह्यांची, राज्यांची अशी सर्व नावे बदलून देशासाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांची नावे देण्यात यावी अशा मागण्या घेऊन राष्ट्रीय युवक संघटना तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेले असून उपोषणकर्ते अध्यक्ष चंद्रकांत पवार, विजय गायकवाड कार्यकारिणी सदस्य सदाशिव भाऊ सोनतळे, प्रदेश उपाध्यक्ष श्री रमेश जाधव, कराड तालुका अध्यक्ष आनंद ताटे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय थुंबे, हरिदास माळी, श्री प्रेमचंद पाटील, श्री अशोकराव गवळी समाजसेवक मुंबई, गिरीश मोरे हे असून सोनवणे, कुष्ठे, मनीषा चव्हाण प्रदेशाध्यक्ष महिला, शोभाताई सुतार कार्यकारिणी सदस्य, सरिताताई सुतार, रूपालीताई मोहिते इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी व हितचिंतक यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे. तसेच भारतीय जनता पार्टी कराड उत्तर शंकरराव शेजवळ, दीपालीताई खोत, सातारा जिल्हा मनोज माळी, भानुदास डांगडेट, संभाजी भीमराव सकट, मलकापूर शहर उपाध्यक्ष मनसे यांनीही उपोषणाला पाठिंबा दिला आहे. सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट. जय श्रीराम. तीस जानेवारी 2024 या दिवशी कराड तहसीलदार कचेरी सातारा जिल्हा या ठिकाणी शिवराष्ट्र युवक संघटनेच्या वतीने मी शिवराष्ट्र युवक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, उपाध्यक्ष सदाशिव सोनतळे, कार्यकारी सदस्य विजय गायकवाड आम्ही आमरण उपोषणात बसलो आहे. आमची प्रमुख मागणी आहे हिंदू राष्ट्र घोषित करा. जगामध्ये अनेक राष्ट्र आहेत, त्यामध्ये काही ज्यू राष्ट्र आहेत, काही इस्लाम राष्ट्र आहेत, जी आपापल्या धर्माने ओळखली जातात. त्याचप्रमाणे आपला देश संपूर्ण हिंदूंचा आहे, मग तो हिंदू राष्ट्र का नसावा. त्यासाठी आमची प्रमुख मागणी आहे की हिंदू राष्ट्र घोषित करा, ही आमची प्रमुख मागणी आहे. आमची दुसरी मागणी आहे आपली गोमाता जी देशी गाय, त्या देशी गायीचे संवर्धन करण्याची आमची मागणी आहे. की ह्या गायींची कत्तल होत आहे. त्याचबरोबर गायींना अधिवास मिळावा, जसा की सिंहांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्र सरकारचा. त्याचबरोबर सिंहांच्यासाठी गीर अभयारण्य आहे. असे अनेक हत्तींच्यासाठी केरळमध्ये प्रोजेक्ट आहेत अधिवासासाठी. तसा गायींना पण अधिवास मिळावा ही आमची द्वितीय मागणी आहे. त्याचबरोबर आमची तिसरी मागणी आहे की मुघलकालीन अनेक शहरांना आपल्या राज्यामध्ये देशामध्ये मुघलकालीन नावे आहेत. ही नावे बदलून आपल्या स्वातंत्र्य काळातील स्वातंत्र्यपूर्व काळातील जे देशासाठी ज्यांनी आपलं योगदान दिलं आहे त्या सर्व महापुरुषांची त्या राज्यांना, त्या गावांना, त्या शहरांना नावे देण्यात यावी ही आमची तिसरी मागणी आहे. त्याचबरोबर जी काही थोर पुरुषांचे जे स्मारक आहे कोणत्याही चौकात असतील, काय असेल, उभारणीसाठी कोणत्याही गावात असेल, त्यासाठी लागणारे परवाने, जे काही परवाने आहेत, जाचकाठी आहेत, ते शासनाने शिथिल करावे व ते खुले करावे. त्याचबरोबर आमच्या अजून एक मागणी आहे की शाळेमध्ये
विद्यार्थ्यांना शारीरिकमध्ये असेल, सूर्यनमस्कार असेल, सामूहिक प्रार्थना असेल आणि धार्मिक शिक्षण मिळावे ही एक आमची मागणी आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्यांचे मी आभार मानतो. जय शिवराय. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये तहसील कार्यालयासमोर श्री शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य ही आमची संघटना असून आमच्या संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी आमरण उपोषण आम्ही या ठिकाणी करत आहोत. आज आमचा उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे. आज आम्ही हे उपोषण कशासाठी केलेलं आहे तर आज आमची जगातील सर्वात प्राचीन संस्कृती हिंदू संस्कृती असून देशाला शांतता व अहिंसेचा मार्ग दाखवणारी ही आमची हिंदू संस्कृती असून या संस्कृती आजपर्यंत अनेक सत्तांनी आमच्या संस्कृतीवर अनेक आक्रमणे केली व या आक्रमणामध्ये आमच्या अखंड जो हिंदुस्थान होता यातला बराचसा भूभाग आज आमच्यापाशी नाही आणि आमच्या संस्कृतीचे बरेचसेच हानी झालेले आहे. आज आपण पाहतो 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. हे जे स्वातंत्र्य मिळालं हे धर्माच्या आधारावर दिलं गेलं. आज पाकिस्तान दिलं गेलं, तिथे तुम्ही एका इस्लाम राष्ट्राला दिलं, बांगलादेश दिलं, ते सुद्धा तुम्ही धर्माच्या आधारावर दिलं. मग अखंड हिंदुस्थानमध्ये एवढी आमची संख्या असताना तुम्ही हिंदू राष्ट्र त्यावेळी का घोषित केलं नाही? अखंड हिंदुस्थान तुम्ही का म्हणू शकला नाही? कारण तुमची तेवढी जाणत नव्हती. या सरकारमध्ये काँग्रेस सरकारमुळे आपल्या हिंदू राष्ट्राचं किंवा हिंदू समाजाचं आज आतूनच नुकसान झालेलं आहे आणि यापुढे होऊ नये. जी काय आपली संस्कृती आहे ती टिकली पाहिजे आणि जगाला आपण वसुदैव कुटुंबकम म्हणतो. आजपर्यंत आपल्या संस्कृतीने हिंदू समाजाने कोणत्याही इतर धर्मावर कधीसुद्धा आक्रमण केले नाही किंवा इतर धर्माची हानी केली नाही. मात्र आज आपलाच धर्म संकटात आहे. पाहतो मी प्रत्येक ठिकाणी आपल्या धर्माचे खच्चीकरण केले जाते. इथून मागं बघितलं आपण प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी लोकसंख्या नियंत्रण कायदा होता त्यामध्ये सुद्धा आपल्या समाजावर अन्याय झाला. प्रत्येक ठिकाणी आपल्याला जातगट आहेत. आता आपण पाहिलं तर इतर समाजाचे जे न्यास आहेत त्याचा पैसा त्या समाजाच्या धर्माच्या शिक्षणासाठी वापरला जातो. मात्र आपल्या समाजाचे जे काही मंदिर आहेत, न्यास आहेत, हा जो पैसा आहे हा संपूर्ण समाज शासनाला जातो. मग मला सांगा आपल्या धर्माचं जे ज्ञान आहे, जे धार्मिक शिक्षण आहे याच्यासाठी काय तर केलं पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी आज हिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी, तीव्र मागणीसाठी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो आहोत. आमचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या देशाच्या संस्कृतीची जी महत्त्वाची गोमाता आहे, आपण जिला जननी मानतो, जी आपली आई आहे, त्या गोमातेच्या आज सुद्धा राजरोसपणे आपल्याला रस्त्याने जाताना ट्रक अतिशय कत्तलखान्याकडे जाताना दिसत आहेत. आपले कार्यकर्ते रोज ते पकडत आहेत आणि त्याच्या कुठेही कठोर कायदे नसल्यामुळे ते आपल्याला वारंवार होताना दिसते. याच्यामध्ये कुठेतरी कठोर कायदे झाले पाहिजेत. आणि आज सह्याद्री वाघर प्रकल्पासारखा एखादा बेल्ट तयार आहे, वाघासाठी आहे, सिंहासाठी आहे, मगरीसाठी आहे, मग देशी गायचं ठिकाण आहे जी पूर्वी गायरानं दिली होती ती सुद्धा आज मोठ्या मोठ्या राजकारण्यांनी गावगुंडांनी खाऊन टाकली. मग मला सांगा